नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता प्रियाला जे साध्य करायचं असतं ते तिने साध्य केलेलं असतं. अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी तिने खूप कारस्थानं केलेली असतात आणि फायनली तिच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं. एकमेकांवरती इतकं प्रेम करूनसुद्धा अर्जुन सायली आता दोघे एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. तरी ते मधुभाऊ सायलीला घेऊन आता कुसुमताईच्या घरी गेलेले असतात आणि त्याचबरोबर इथे अर्जुन आणि सायलीची ताटातूट आता झालेली असते. पण याचं दुःख आता अर्जुनला काही पचवता येत नाही. सायली त्याच्यापासून दूर गेलेली असते आणि ते दुःख आता अर्जुनला असह्य होतं आणि त्याचं दुःख घरातल्या लोकांना बघवत नाही. अर्जुनशिवाय सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्य नाही हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण अर्जुन आता सायलीच्या दुःखामध्ये एवढा बुडून गेलेला असतो की तो आपल्या रूममधून बाहेरच येत नसतो. तो स्वतःची काळजी अजिबातच घेत नसतो. त्यामुळे इथे कल्पनाने आता अर्जुनचा विचार करता आणि त्याच्या प्रेमाचा विचार करता एक निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे सायलीला अर्जुनसाठी का होईना पण मानाने आपण घरी आणलं पाहिजे. त्याशिवाय माझा मुलगा हे जेवण पाणी घेणार नाही हे तिला माहिती असतं. तर आता अर्जुन हा कसं स्वतःची काळजी घेत नाही. त्याचबरोबर अर्जुन सायली या दोघांची ताटातूट कशी होते आणि कल्पना जाऊन सायलीला मानाने कशा पद्धतीने घेऊन येते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रिया तिच्या प्लॅनमध्ये पूर्णपणे सक्सेसफुल झालेली असते. तिला अर्जुन आणि सायली या दोघांना वेगळं करायचं असतं. तेव्हा इथे आता सगळेजण दोघांवरती खूप आरोप करतात. कल्पना म्हणते की सायली तर माझी कुणीच नाही आहे, पण अर्जुन तू माझा मुलगा होतास ना, मग तू एवढी मोठी फसवणूक आमची कशी काय केलीस? म्हणजे गेली 1.5-2 वर्ष आम्हाला तुम्ही दोघेजणं फसवत होता. तुमचं खरं लग्न झालं असंच आम्हाला वाटत होतं आणि इथे खोटं लग्न असताना देखील ही मुलगी आपल्या घरामध्ये राहते, तुझ्या बेडरूममध्ये राहते. हे बरोबर आहे का अर्जुन? अरे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे खोटंच लग्न झालं ना, ते सुद्धा 1 वर्षाचं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ममा तू ह्या कागदाकडे बघू नकोस. अगं आमचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण आमच्या लग्नाला आता 2रं वर्ष चालू आहे. याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की आम्ही दोघेजणं खरोखर एकत्र राहणार आहोत. आम्ही दोघे एकमेकांशिवाय नाही राहू शकत. सायली माझी बायको आहे आणि तीच मला आयुष्यभर बायको म्हणून माझ्याबरोबर हवी आहे आणि हेच खरं आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे, हो ना सायली? तेव्हा सायली म्हणते हो आई, माझं यांच्यावरती खरंच मनापासून प्रेम आहे. उगाच मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष संपलं तरीसुद्धा राहते का? तेव्हा इथे कल्पना म्हणते मला तर तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. तुला एवढा मान दिला, इज्जत दिली, माझ्या मुलीपेक्षा तुझ्यावरती जास्त प्रेम केलं, त्याचं फळ तू हे आम्हाला दिलंस का? तेव्हा इथे आता कल्पना वाटेल तसं बोलते. सायलीला अस्मिता बोलते, प्रियासुद्धा मध्ये मध्ये बोलते. त्यामुळे सायलीचा खूप अपमान होत असतो. सायलीने 2 वर्ष सुभेदारांसाठी किल्लेदारांसाठी जे काही केलं ते सगळेजण एका क्षणामध्ये विसरून गेलेले असतात आणि सायलीवरती फक्त सगळेजण आता आरोप करत असतात, तिच्यावरती ब्लेम करत असतात. त्यामुळे इथे सायली खूपच जास्त आता दुखावलेली असते. मधुभाऊंना हे सगळं बघवत नाही. मधुभाऊंना सुद्धा वाईट वाटतं की हे सगळं जरी सायलीने माझ्यासाठी केलं असलं तरीसुद्धा ते चुकीचंच आहे आणि जरी तिचं चुकलं असलं तरी या लोकांनी माझ्या साऊबाळाला समजावून घ्यायला पाहिजे होतं, पण ते तसं केलं नाही. तेव्हा मधुभाऊंना राग येतो. मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा चल, आता या घरामध्ये आपण एक क्षणसुद्धा थांबायचं नाही. ज्या घरामध्ये माझ्या सायलीला किंमत नाही त्या घरामध्ये आपण राहायचं नाही. मी इथे एवढे दिवस राहिलो कारण मला असं वाटत होतं हे माझ्या सायलीचं सासर आहे, जावई बापूंचं घर आहे. पण जिथे तुमच्या दोघांचं लग्नच खरं नाही आहे तिथे आपलेपणा कुठला? बघितलं साऊबाळा, अगं तू 2 वर्ष इतकं सगळं प्रेमाने केलंस, या सगळ्यांचं, सुभेदारांचं, किल्लेदारांचं सगळं काही केलंस तू, सगळ्यांची काळजी घेतलीस, पण त्याची कुणालाही किंमत नाही आहे. पण जसं सगळ्यांना कळलं की तुमच्या दोघांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, 1 वर्षासाठीचं आहे, तर सगळ्यांनी फक्त तो कागद बघितला. तू जी काही मेहनत घेतलीस, जे काही केलंस ते सगळेजण विसरून गेले. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की तू सगळ्यांना जीव लावलास, सगळ्या माणसांनी तुलासुद्धा जीव लावला, पण आता तू बघितलंस ना तुमच्या एका चुकीमुळे तुम्हा सगळ्यांना काय काय आणि किती किती ऐकायला लागतंय.
ते तू बघितलंस ना, तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की सायली, तू अर्जुनची खरी बायको नाही आहेस. 1 वर्षाचं तुमचं लग्न होतं, तुमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तेव्हा आता तू या घरामध्ये राहू शकत नाही, कारण तुम्ही खरे नवरा बायको नाहीत, हे आज सिद्ध झालेलं आहे. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजीसुद्धा तेच म्हणते की तुम्ही दोघेजण एकत्र नाही राहू शकत. तेव्हा इकडे आता अर्जुन पूर्णपणे हताश होतो. तो रिक्वेस्ट करायला लागतो. तो म्हणतो, मामा पूर्णाजी प्लीज असं करू नका. मी सायलीशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. तुम्हाला माहिती होतं ना, मला कधीच लग्न करायचं नव्हतं आणि म्हणून मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. मी सायलीला आधीच सांगितलं होतं की 1 वर्षानंतर तुझा आणि माझा मार्ग हा वेगळा असेल. पण सायलीने मला विश्वास दिला, पुन्हा एकदा प्रेमावरचा. तिने मला सांगितलं की लग्न याच्यामध्ये विश्वास असणं किती महत्त्वाचं आहे आणि मी तेच केलं. प्रेम आणि विश्वास हे दोन्हीही मला सायलीने शिकवलेलं आहे आणि त्यामुळे मला आयुष्यभर तिच्याबरोबर राहायचं आहे. माझं खरोखर तिच्यावरती प्रेम आहे. तुम्ही लोक विश्वास का ठेवत नाही? तेव्हा इथे आता सायलीला मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, चल आपण आता निघूया. ज्या घरामध्ये तुला आता सांगण्यात आले की राहायचं नाही, त्या घरामध्ये कुठल्या अधिकाराने तू राहणार आहेस? तेव्हा आता तू चल. जे कुटुंब अशा क्षणी तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतं, त्याच कुटुंबाने सांगितलं आहे की तू इथून गेलीस तरीसुद्धा चालेल. त्याच्यामुळे आता आपण इथे एक क्षणसुद्धा थांबायचं नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कुसुम जा, सायलीचे जे काही कपडे असतील ते घेऊन ये. तेव्हा इथे कुसुम जाते, सायलीची बॅग भरून आणते आणि मधुभाऊंचे सुद्धा कपडे वगैरे आता घेतलेले असतात आणि मधुभाऊ आता सायलीचा हात पकडून तिला ओढत ताणत आता कुसुमताईच्या घरी घेऊन जात असतात. तेव्हा अर्जुन धावत येतो आणि सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो की सायली प्लीज जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुला माहिती आहे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. आणि तो तिला आय लव्ह यू असं सुद्धा म्हणतो. तेव्हा इकडे सायलीला खूप जास्त आनंद होतो, पण ती वेळसुद्धा चुकीची असते आणि त्यामुळे आता त्याच्यावरती काय रिॲक्ट व्हायचं हे काही सायलीला कळत नसतं. तेव्हा इथे अर्जुनने आता सायलीचा घट्ट हात पकडून ठेवलेला असतो. तो म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते, माझंसुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर, पण आता तुमची गरज आपल्या कुटुंबाला आहे की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, त्यांना आपली किंमत नाही आहे ना, त्यांना आपलं प्रेम कळत नाही. मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. आता मी इथे एक क्षणसुद्धा थांबणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली चला आपण दोघेही आता जाऊया. आपण दोघेजण एकत्र राहू, आपण वेगळे राहू, आपण इथे नाही राहायचं. तेव्हा कल्पना, पूर्णाजी, प्रताप काका सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे नक्की काय चाललं आहे. म्हणजे एका बाजूला यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळतात, एका बाजूला अर्जुन एवढा रडतोय, तो सायलीला जाऊ देत नाही आहे. नक्की चाललंय तरी काय? तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की सायली चल आपण दोघेजण एकत्र राहू, आपण इथे नाही राहायचं, आपल्या फ्लॅटवरती जाऊया. तेव्हा सायली म्हणते, हे बघा असं करू नका प्लीज, तुम्ही थांबा बरं इथे. हे बघा आपल्यामुळे, आपल्या दोघांच्या एका चुकीमुळे आपल्या घरातले सगळे रागवलेत की नाही आपल्यावरती. आपण ठरवलं होतं की त्यांना हे सगळं सत्य सांगायचं, पण ती वेळ येता येता उशीर झाला आणि आपल्या आधीच त्यांना हे सत्य कळलं. पण आता ते आपल्यामुळे दुखावलेत, म्हणून आपणसुद्धा आता घर सोडून रागाने जायचं का? तुम्ही त्यांची समजूत काढा, आपली काय चुकी झाली हे त्यांना पटवून द्या. आपण हे सगळं का केलं ते त्यांना व्यवस्थित सांगा ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तेव्हा इथे सायली आता कसं बसं अर्जुनला समजावते. तेव्हा इथे चैतन्यने आता अर्जुनला पकडून ठेवलेलं असतं आणि इथे मधुभाऊ सायलीला ओढत ताणत तिथून घेऊन जातात. तेव्हा इथे सायली आता निघून गेलेली असते. तीसुद्धा अर्जुनची अवस्था बघून खूपच जास्त रडत असते आणि अर्जुनची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. सायली त्याला व्यवस्थित समजावून सांगते की असं करू नका, आपण दोघेजणं घर सोडून नाही जाऊ शकत, ही सगळी आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांवरती रागून आपण जायचं का? म्हणून अर्जुन आता तिथे थांबलेला असतो. पण इथे घरातले सगळे लोक आता सायली आणि अर्जुनवरती रागवलेले असतात. पण इथे अर्जुन मात्र आता सगळ्यांवरती रागवलेला असतो. तो सरळ आपल्या रूममध्ये जातो. त्याच्यानंतरला इथे अर्जुन जेवायलासुद्धा खाली येत नाही. तो सायलीला सतत फोन करत असतो, पण मधुभाऊंनी आता सायलीचा फोनसुद्धा काढून घेतलेला असतो. तर इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज फोन उचला ना. तेव्हा इथे सायलीला कळलेलं असतं की अर्जुन तिच्यावरती किती प्रेम करतो आणि सायलीसुद्धा अर्जुनवरती खूप प्रेम करते. दोघांनासुद्धा आता कळलेलं असतं, कारण इथे अशा सिच्युएशनमध्ये दोघांनी एकमेकांना प्रपोज देखील केलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायलीशिवाय मी नाही जगू शकत, सायली इथे हवीच आहे.
त्यानंतरला अर्जुनने रूमची अवस्था खूप बिकट करून ठेवलेली असते, सगळी तोडफोड करून ठेवलेली असते। त्यानंतरला इथे कल्पना येते अर्जुनच्या रूममध्ये, तर अर्जुन लादीवरती झोपलेला असतो। ती म्हणते की अर्जुन जेवायला चल, तरीसुद्धा अर्जुन येत नाही। प्रताप काका, अश्विन, चैतन्य, त्याचबरोबर पूर्णाजी सगळेजण त्याला समजावून सांगतात, तरीसुद्धा अर्जुन जेवायला येत नाही। सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा येत नाही। तो दिवसभर आपल्या रूममध्ये लोळत असतो, सायलीचे फोटो बघत असतो, तिच्या साड्या बघत असतो आणि तिच्या आठवणींमध्ये पूर्णपणे तो आता बुडून गेलेला असतो आणि सतत तिच्याबरोबर घालवलेले ते क्षण त्याला आठवत असतात। तिने त्याची घेतलेली काळजी, त्याने तिची घेतलेली काळजी, हे सगळं त्याला आता आठवत असतं आणि तिकडे सायलीची सुद्धा अवस्था तीच असते। तर इथे अर्जुन आता आजारी सुद्धा पडतो। आजारी पडल्यानंतर इथे सायलीला कळतं की अर्जुनला खूप बरं वाटत नाही आहे। तेव्हा अर्जुन आता एवढा आजारी पडलाय सायलीला कळल्यानंतर सायली कशी राहणार, ती लगेचच त्याला बघायला सुद्धा येते। तेव्हा इथे अस्मिता तिचा अपमान करते आणि तिला तिथूनच पाठवते। ती म्हणत असते की अस्मिता ताई, मला फक्त एकदा यांना बघू दे, एकदा मला फक्त यांना भेटायचं आहे। तेव्हा अस्मिता म्हणते, ही जी अवस्था झाली ना माझी भावाची, ती तुझ्यामुळे झालंय, कळतंय का? आधीपासूनच तू मला पसंत नव्हतीस आणि शेवटीला काय झालं बघितलंस? तेव्हा इथे सायली आता जाते। अर्जुनचा ताप काही निघत नसतो। अर्जुन खाणं पिणं सोडून देतो। तो गोळ्यासुद्धा घेत नसतो ज्या डॉक्टरांनी त्याला दिलेल्या असतात, कारण तो जेवल्याशिवाय गोळ्या तरी कशा घेणार। कल्पना एवढं समजावत असते, अर्जुन कुणाजवळच बोलत नाही, सगळ्यांवरती तो रागवलेला असतो। तो फक्त सायली सायली आणि सायली एवढंच करत असतो। तेव्हा कल्पना आता तिने घेतलेला निर्णय बदलते। ती म्हणते की अर्जुन आणि सायली या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं, त्या दोघांनी नेमकं असं का वागले आपल्याबरोबर, आपल्यापासून हे सत्य का लपवलं, मला काही माहिती नाही आहे। पण आता अर्जुनची अवस्था बघता मी जाते आणि सायलीला मानाने घरी घेऊन येते, कारण आपल्याला तिचा कितीही राग आला असला तरीसुद्धा अर्जुनचं दुःख मला बघवत नाही आहे, कारण अर्जुन सायलीशिवाय नाही राहू शकत हे मला कळलं। तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगदी बरोबर, तिचं आणि अर्जुनचं एकमेकांवरती खरंच जर प्रेम असेल तर अर्जुन वेड्यासारखं प्रेम करतोय तिच्यावरती, त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण सायलीला इथे बोलावलंच पाहिजे, नाहीतर त्याची तब्येत अजून बिघडेल आणि आपण ती रिस्क नाही घेऊ शकत। आपल्या रागाच्या पुढे अर्जुनचा जीव हा खूपच जास्त लाख मोलाचा आहे। त्याच्यामुळे इथे आता कल्पना, प्रताप काका दोघेजण सायलीला आणण्यासाठी आता मधुभाऊंकडे जातात। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुम्ही एकदाही माझ्या सायलीचं म्हणणं ऐकून न घेता तिच्यावरती आरोप केलेत आणि तिला घरातून जायला सांगितलं। अहो मुलं आहे ती, आपण नाही त्यांना समजून घेणार तर कोण घेणार। तेव्हा कल्पना म्हणते की मधुभाऊ, आमचं सुद्धा चुकलं, त्यांना एकदा बोलायचा चान्स द्यायला हवा होता, पण आता अर्जुनची तब्येत खूपच जास्त बिघडली, तेव्हा तुम्ही सायलीला पाठवा, आम्ही तिचीसुद्धा हवं तर माफी मागतो, पण तिला मानाने आम्ही घरी घेऊन जायला आलो आहे, कारण अर्जुनने जेवण पाणी सोडलं आहे ते आल्यापासून। तेव्हा इथे मधुभाऊ आता अर्जुनची तब्येत बिघडली हे कळल्यानंतर सायलीला थांबवत नाही आणि कल्पना आता मानाने सायलीला घरी घेऊन जाते।